नव्याने बांधण्यात आलेल्या दर्यापूर बस स्थानकासह एसटी आगार परिसरात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मागणीला अखेर यश आलंय। भाजयुमोचे शहराध्यक्ष मृणाल मनोहर इंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एसटी प्रशासनानं बस स्थानक आणि आगारातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे। दर्यापूर बस स्थानकाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण झाल्यानंतर दररोज हजारो प्रवाशांची येथे वर्दळ असते। यामध्ये महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या सगळ्यात मोठी आहे। प्रवाशांची सुरक्षा, चोरी आणि अनुचित प्रकारांना आळा घालणं तसंच एसटीची मालमत्ता आणि आगारातील कामकाजाची सुरक्षा यासाठी संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याची आवश्यकता होती। याच पार्श्वभूमीवर मृणाल इंगळे यांनी 17 एप्रिल रोजी आगार प्रशासनाकडे निवेदन देऊन बस स्थानक आणि आगार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती। या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दर्यापूर आगार प्रशासनाने अधिकृत पत्राद्वारे बस स्थानक परिसर तसंच आगारातील आवश्यक मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती दिली। सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानं बस स्थानक आणि आगार परिसरात आता 24 तास देखरेख ठेवणं शक्य होणार आहे। चोरी, गैरप्रकार आणि इतर अनुचित घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे। प्रवाशांसह एसटी कर्मचारी आणि महामंडळाच्या मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने झालेल्या या कार्यवाहीबद्दल दर्यापूर परिसरातील नागरिक, प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।